या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील
काही पकवाज वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय संजय घाडीगावकर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या बारीसाठी ज्यांनी संपर्क केला, आमच्या घरी येऊन ज्यांनी बारी देऊन गेले, ते या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाबी घाडीगावकर आणि या मंडळाचे सचिव नंदकिशोर घाडीगावकर, या दोघांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। श्री लिंग रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गांगेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री मांडकरी देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा गुजरा करो। मी आपल्या सामने डबलवारीचा साधना आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। माय बाप तीर्थरूप, माय बाप तीर्थरूप, माय बाप तीर्थरूप, माय बाप तीर्थरूप, सर्व तीर्थे त्या समीप, सर्व तीर्थे त्या समीप, न लगे जाणे पंढरीशी, न लगे जाणे पंढरीशी, न लगे जाणे पंढरीशी, न लगे जाणे पंढरीशी, काशी बद्री केदाराशी, काशी बद्री केदाराशी, माय बापांचे उपकार नच फिटे जन्मभर, माय बापांचे उपकार नच फिटे जन्मभर, माय बापा जो त्यागी, माय बापा जो त्यागी, माय बापा जो त्यागी, माय बापा जो त्यागी, ऐसे कन्या पुत्र भागी, ऐसे कन्या पुत्र भागी, ऐसे कन्या पुत्र अभागी, ऐसे कन्या पुत्र
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारे आणि त्याच्या निमित्ताने या ठिकाणी 3 पिढ्यातील हे प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांचं पुण्यस्मरण म्हणून या ठिकाणी आमने सामने डबलबारीचा सामना ठेवलेला आहे. मगाशी दोन्ही बुवांची आमची मुलाखतही घेण्यात आली. दोन्ही बुवांना काय काय प्रश्न विचारले मी त्यांनी. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पहिलोच एक आमका सुद्धा अनुभव मिळालो की आमची मुलाखत घेतात तेव्हा आपण काय बोलायचं. आणि संदीप लोके बुवा म्हटल्यानंतर खरोखरच माझ्या सिंधुदुर्गाची शान आहे की तार सप्तकात आवाज लावणारे माझे एकमेव रत्न माझ्या देवगड तालुक्यातलं म्हणजे संदीप लोके बुवा. कधी कधी ते कसे तरी बॉम्बाटत म्हणजे असे गुंडू सावंत बुवा म्हणतात. माझो का विषय नाही. पण अतिशय सुंदर भजन पण त्यांचं चांगलं आहे. मनोरंजन तर आहेच. आता सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे या मंडळातील म्हणजे अध्यक्ष किंवा सर्वांनी या ठिकाणी सांगितलेले की बुवा आमच्या म्हणजे मांडकरी देवाची हे मांडघर आहे त्यामुळे त्याचं पावित्र्य राखून दोन्ही बुवांनी भजनं करा. त्यामुळे मनोरंजन तुमचं 100% होणार. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आवर्जून भजन ऐकण्यासाठी बसलेले आहेत. त्यांचाही विचार करून आम्ही बोलताना 100% दोन्ही बुवा विचार करूनच बोलणार. त्यामुळे सुरुवात माझी आहे भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. भजावा जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. मनोरंजन 100% तुमचं होणार. या ठिकाणी चकवी वादक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाव आहे आणि आता पाठोपाठच्या बऱ्याच बाऱ्यांना तो साथ करायला असतो आणि आज पण आहे. कार्तिक गोसावी याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कार्तिक गोसावी
हॅलोजन पण आम्ही लावलेत म्हणून समोर. मोबाईल चॅटिंग पण चालू बसू. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी घेऊया आणि मग गजराची फेरी डायरेक्ट बुवांचा. बुवा पण आपलं नोटेशन भजन आणि रूपाचा अभंग घेते. अतिशय चांगले बुवा आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारखं बुवाच कोण नाही. मी खरोखर मनापासून सांगते, मी बुवा टिवली बिवली करीत नाही, जॅकेट बिकेट पण भारी घातला नाही, सदरू पण चमाकता. तुम्ही चांगलं सांगितलंच तरी रागण कशात बघता. जरा असा ऐका, माईक घेतला नाही की आता मी म्हटलं उचलून घालतं ते काय टाकलं माझ्या. असू दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजरातून दोन्ही भाऊ आम्ही जास्त वेळ घेऊन आम्ही म्हणजे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. कारण या ठिकाणी मंडळाने सांगितलेलं आहे की बुवा पावित्र्य राखून दोन्ही बुवांनी भजन करा. मी नाहीतर काहीतरी बोलायचो आणि ते पुन्हा आणखी पेटाक लागते. पहिल्या सुरुवातीपासून गजरात काय ते पेटा भारी आहेत ते. सुंदर ते घन उभे
माळघराच्या पवित्र स्थानामध्ये सार्वपित्री अमावास्येच्या निमित्ताने कसवन गावकरवाडी घाडीगावकर समाज जुनेघर गणेश मंडळ याने 3 पिढ्यांची आठवण मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा हा कार्यक्रम पहिलाच असेल। यापूर्वी आम्ही आमच्या नेलियाळीमध्ये त्या सार्वपित्री अमावास्येला डबल बाऱ्या केलेल्या आहेत। मी स्वतः 2-3 वेळा केल्या, पण 3 पिढ्यांचा आपण आठवण करणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते या कसवन गावामध्ये गावकरवाडीमध्ये गावकर समाजाने केलेलं आहे। जे आपल्यातून निघून गेले त्या सर्वांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या चरणी डबलबारी महिलांचं जंगी सामना आयोजित करून आम्हा पोहायला मी स्वतः संदीप योगी गावामध्ये लेंडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यांनी आता प्रार्थना नोटेशन आणि रोपावली सादर केली ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय संदीपजी पुजारी बुवा गाव त्यांचं दावण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा 2 बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्णसंधी या गावकरवाडीतील गाडीगावकर समाजाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष भजन सम्राट बुवा माभिगावकर त्याचप्रमाणे सचिव सन्माननीय दत्तकिशोर गाडीगावकर सर्व त्यांची मंडळ ग्रामस्थ माता भगिनी मुंबईपासून इथपर्यंत सर्व ग्रामस्थांना मनापासून त्यांच्या भावनांनी शुभेच्छा व्यक्त करतो। डबलबारी मंचावर नामवंत भजनी बुवा पकवान वादक नाट्यप्रेमी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। त्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी या कार्यक्रमासाठी संपर्क केला ते भजनी बुवा आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मावी गाडीगावकर त्याचप्रमाणे सचिव सन्माननीय दत्तकिशोर गाडीगावकर या ठिकाणी सतीशजी सापळे बुवा उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांच्या आमच्या बाजूला येऊन आसूनच व्हावं। त्याचप्रमाणे माझे परममित्र संजय गाडीगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आमच्या बाजूला येऊन आसूनच व्हावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी या गावचे माजी सरपंच सन्माननीय संजयजी सावंत उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो। विद्यमान सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो। माझं ग्रामदैवत आणि भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन गोवाची ग्रामदैवत असलेल्या माडेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन
उठी चंदनाची मंडळीचा थोडा आवाज वाढवा कबाल माला इत गौतमीची कबाल माला कबाल माला इत गौतमीची कबाल माला पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व तुझवीन शंभो माझ गुणदारी तुझवीन शंभो माझ गुणदारी तुझवीन शंभो माझ गुणदारी तुझवीन शंभो माझ गुणदारी तुझवीन शंभो मद गुणदारी तुझवीन शंभो मद गुणदारी कुंडली गवरदा जय जय रघुवीर समर्थ आलवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव लिंगेश्वर श्रीदेव महादेश्वर श्रीदेव लिंग रवळनाथ श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव महापुरुष देवी भराडी देवी भैराई देवी सातेरी धावई देवी पावळाई देवी वडची देवी भगवती देवी रंगदेव दामाती तुझा आई
काय पद्माचा बेस जरा द्या आणि शार्प करा. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. आणि नियोजन कशाला म्हणतात ते या मंडळाकडून मी मोठेपणा सांगणारा कधी बुवा नाही. जे आहे ते रोखठोक बोलणारा बुवा आहे. म्हणून काही बुवांना मी थोडासा त्रासदायक करतो. पण आहे ते आहे. हल्ली बाऱ्या मोबाईलवर ठरतात किंवा फोनवर ठरतात. पण या मंडळाचे पदाधिकारी श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरी आलेले. फोनवर पहिली चर्चा व्हायची, त्यानंतरही व्हायची. आणि पूर्वीच्या बाऱ्या काळीगावकर साहेब अशा व्हायच्या. आम्ही सांगत होतो येऊ नका तुम्ही, पण ते मुद्दामून स्वतःची गाडी घेऊन आमच्याकडे 7-8 जण म्हणजे बुवांकडे पण गेले. अशी पूर्वी पद्धत चालायची. त्यामुळे मंडळाला मी मनापासून इथल्या धन्यवाद देतो. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मेन लागतात, खंबीर लागतात. तेव्हाच असे हे पावसामध्ये कार्यक्रम होतात, लक्षात ठेवा. असो, माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजन जेवढ्याच तेवढं, समोरच्या बुवाला नो टार्गेट. भजन हेच मनोरंजन आणि मनोरंजन म्हणजेच भजन. हे सध्याच्या पिढीवर बिंबवलेलं त्यांचं हे अतिशय सुंदर. काय हा बॉलबद्दल बुवा डबलबारी आहे. डबलबारीला थोडस बोललं पाहिजे, तर लेवल सोडून नाही. बुवांची हिंमत झाली नाही बघा. एक शब्द माझ्याबद्दल, त्याने माझ्याबद्दल जे सांगितलं ते चांगलंच सांगितलं. भारी असते, हे असते, हे थोडंसं केंड केल्याने त्यांनी. भारी वगैरे आम्ही काय नाही, मी प्रामाणिक सांगतोय, भारी नाही. पण तुमच्यासारखे लोक आमका बोलवतात म्हणून आम्ही बुवा असो. नाही तर माझ्यासारखं बुवा अर्ध्या हडकून पिवळं झालेलोच आहे. हल्लीची मुलं जी संगीत गातात त्यांनी जर एखादा मला राग विचारला तर तो मला येऊ शकत नाही मित्रांनो. पण आम्ही बुवा आहोत. बुवा मागाशी सांगत होते, गुंडू सावंत बुवा सांगतात काय लोके बोमाटता. म्हणजे ह्यांची हिंमत नाही सांगायची मी बोमाटते म्हणण्याची. अरे ज्या बुवानी जर सांगितल्याने असतात तर या वाडवडिलांना स्मरून सांगते त्यांना बॉम्ब टाकसा. सांगितल्याने त्यांनी असतात तर त्यांना सांग माझ्या समोर एकदा मी जसं बोमाटते तसं बॉम्ब टाकसा. असा बोलशील तू त्यांच्याबद्दल मागसून, त्याच्यासाठी पण मैत्री लागतात. पण ते असा कधीच सांगणार नाही. मागाहून तर 100% सांगणार नाही याची माका खात्री आहे. कारण मैत्री कशी करूची ती मी त्यांच्याकडून शिकलो. तू उगाच कळी करूच्या भानगडीत पडा नको. भल्या भल्यानी कळी केल्याने रसातळात गेले सांगायला ठेवतोय. बाकी तुमच्याबद्दल वाईट मागा बोलायचं नाही. तुझं कसा झाला माहिती आहे, या वाक्य लिहिलंय, तिथभर तवसा आणि हातभर बी अशी तुझी परिस्थिती झाली. हॅलो, हा पेटवतोय मगापासून गप होतास. आज सांगतोय ना, मगापासून शांत वाटत होता ना. हा बुवा गजरात 100% मनोरंजन करतलं ते. पण बुवा भान ठेवूया, ही बारी पुण्य स्मरणाची. हा तेव्हा खायच्या लेवलला बोला कोणा ह्याचा भान ठेवूया. माका सगळ्या पद्धतीचा करता येतात, मी ऑलराऊंडर असेल. पण माका तुझ्या परीक्षाच बघूची हा की काय लेवलला तू काय आपला रोजची कॅसेटच लावतलं. हा असो, बाकी काय. हा पाटीरावान बोलाक बरा वाटता हो. तुम्ही बुवा हो काय कोण? हा अमावास्येची बारी आहे हो. या मंडळाचे सचिव श्री नंदकिशोर गावकर यांच्याकडून पखवाज वादक यांच्यासाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, नोटिशन घेतो. कोणाला काही वाईट बोलले नाही, तुम्ही फक्त त्यांची पळ काढली आहे. एवढ्या बोलला तरी त्यांना बस झाला. आता ते 100% आपलं मनोरंजन करते. बस ना बुवा, दिसत रोज कार्यक्रम आहे. तबला जरा मॉनिटरला द्यावा.
स्वर्गीय शिलावती राजाराम पालव यांच्या स्मरणार्थ सौ प्रियांका प्रभाकर पालव यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. खरोखर मी इथल्या मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आपण जे हे पुण्यस्मरणाचा मोठा सोहळा म्हटला तरी चालेल, सोहळा म्हणता येणार नाही पण सोहळा म्हटला तरी चालेल, अशा आठवणी क्वचितच केल्या जातात. आणि डबलवारी भजनांचा जंगी सामना 100% ते पूर्वज तुमच्या पाठीशी 100% राहतील याची मला खात्री आहे. फक्त तरुणांनी ही जी परंपरा जुन्या लोकांनी सांभाळली आहे ती तरुणांनी मात्र पुढे चालवा, कारण सध्याच्या तरुण पिढीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललाय. नोटिशन घेतो. अतिशय सुंदर, काय नाव त्यांचं, गोसावी. तो पोरगो सुंदरच वाजवता, पण माका एक कळला नाही तुझ्या चुकीवाल्या काय त्रास होता म्हणून त्याला आणलं का तुझं कमी पडता. तुझा सगळा जगा वेगळाच. गाडी आणलं 14 सीटर मंडळीच्या आधच, आमची 10 सीटर गाडी आमका 12 जणांका पूर्ण. हा बरोबर, पांडित परताची नाही बारीक काय काय करतोय. मागे फोन एवढं पोटा एवढं वापरी. स्पेंडरने पण तो सगळे मंडळी घेऊन येऊ शकता. Hey,
तुझी आशा माता ह्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा पेटवा. अरे तो काय बोलला नाही, तू पेटव म्हणजे भानगडी करून बघतो की काय. डोर की जय तुझा स्वर्गीय कैलासवासी आत्माराम विठ्ठल गावकर आजोबा, कैलासवासी सत्यवती आत्माराम गावकर आजी, कैलासवासी अनंत आत्माराम गावकर काका यांच्या स्मरणार्थ श्री अमर गावकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. स्वामी समर्थांवर एक गाणं सादर करा. 100% गजराच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे. श्री लोकेबुवा यांचे सप्रेम नमस्कार. आपणास कसवन गावामध्ये पहिली डबलवारी रवळनाथ मंदिर येथे संधी दिली ते गावपुरुष कैलासवासी श्री दत्ताराम गावकर यांच्या स्मरणार्थ निलेश सुतार यांच्याकडून ही माझ्यासाठी 200 रुपयांची सप्रेम भेट आहे. मी माऊली मगाशी मुलाखत घेतली त्यावेळी त्या बारीची आठवण केलेली. 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सुंदर देहा सुंदर देहा सुंदर देहा सुंदर देहा सुंदर देहा
याने आपलं भजन आपल्या समोर नोटेशन भजन आणि रूपाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने बुवानी आपल्या समोर, म्हणजे माकाही काय ते जास्त बोलत नाही, थोडासा बोलले पण ते जबरदस्त बोलले. आणि परिस्थिती अशीच झालेली आहे. सुरुवात माझी होती, कारण सुरुवात माझी असल्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने मी केली. बुवांकर काय न बोलता मी माझी सुरुवात केली, कारण सर्व पितृ अमावास्येची बारी आहे. या बुवानी पण बोलले, त्यामुळे ही दुसरी कुठची बारी नाही आपला उडवा उडवी करू म्हणून त्या पद्धतीत मी केली. पण शेवटी असंच असतं, चांगल्या किंमत रवलेली नाही, आज फाटक्या किंमत वाढली आहे. बरोबर आहे, कारण मी 700 वर आहे. मी सुद्धा नोटेशन भजन 11 मात्रेत म्हटलं होतं आणि सुवात आलात मी पहिलं रूपाचा ध्यानाचा अभंग म्हटला होता. मी सुद्धा भजनच केलं होतं, पण मी 700 वर आहे आणि आज फाटक्या किंमत वाढली आहे. लोके बुवा जवळजवळ 1000-1500च्या घरात गेलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझा काय की चांगला करूची मती रवलेली नाही. मी चांगल्या पद्धतीत म्हटलं, सर्व पितृ अमावास्याची बारी आपण आपली शिस्तीत करूया, त्या पद्धतीत केलं. तर मी उठान गेल्यानंतर सुद्धा लोके बुवान गाणं म्हणून माका विचारल्या काय हो सोडून माका जातस, म्हणजे तू पोचूकच निघालो माका. म्हणजे आज सर्व पितृ अमावास्या बुवा, त्या दिवशी जर माझ्या असो तुमच्या मनात विचार की मी सुद्धा मरान देणे देवगडात फक्त लोके बुवा रावान दे असा म्हणत होता. स्टेजच्या म्हणाचं कधी स्टेजच्या खाली काही जातच नाही, पण भारी उडवलंच त्याच्यातल्या त्याच्यात. शिवरंजनीला रागात तू शिवरंजनी था ना, कारण माका त्याच्यातलं काय कळत नाही. आमचं कसं भजन म्हणजेच मनोरंजन आणि मनोरंजन म्हणजेच भजन. माका भजनात नाही बोलावल्या नाही, फक्त मनोरंजन करू. म्हणजे मी गोट्यानी खेळवा केलं आणि लोके बुवा भजन करू केलो. कारण बऱ्याच वर्षापूर्वी लिंग रवळनाथाच्या मंदिरात बुवानी भजन केलेला बुवा मगाशी पण त्यांनी तुम्ही सांगितलं नाही, अभिमान आहे ना त्याच्याबद्दल. माझी झाली होती काय माका आठवत नाही, माझी कसवण गावात झाली असत, फक्त झाली ना. फक्त तुमच्यासारखे होक नसत नादपुळा गणपतीपुळा, त्यामुळे पैसे माका कमी दिले. या असता असा तुमची जरा चांगली त्यामुळे ना, तर आता माका बक्षीस वाढलं असता. माका वाटतं तोच राग असू दे. या ठिकाणी बुवानी माका विचारल्याने मला सोडून का रे, म्हणजे कुठे चालेल असं विचारलंय. म्हणून बुवा तुमका त्याच रागात मी उत्तर देते. माका काय एवढा येत नाही, पण बघते प्रयत्न. गेलो होतो तुला सोडून, झालं होत जोरात. आता तुका सांगतो, उगाच दडवा कशा. जो माणूस आहे त्याचा तो अवयव असणार आणि त्या नाही केलंच तर पोट फुगान मरशी. तुमच्या भाषेत तुमका उत्तर जा आता मी देते जा. मी खोटा बोलणार नाही, कारण मी मांडकरी देवाच्या समोर आहे. जा परिस्थिती झाली ती मी तुमच्या गाण्यातनं सांगतो. तुला सोडून गेलो होतो, झालं होत जोरात. तूही जाऊन पटकन करू नये, बाहेर जा चिखलात. पटकन करून ये जा, बाहेर जाऊन चिखलात. चिखलात गेले बरोबर आहे ना. जर तुम्ही बोलणार बुवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलंच ना की साच्या सोडून जाऊ नको, म्हटलं सोडूया साच्या. असू दे.
बाकी तुम्ही काय बोलू की नाही, गुंडू सावंत बुवांचं सांगितलं. मी मुद्दामच म्हटलं होते की असं गुंडू सावंत बुवा म्हणतो तरी मी ऐकलेला युट्यूब का म्हणून बुवा म्हटले. आता माका त्यांना विचारूची का, माझे मित्र नाहीत ते. मी सांगन काल तुमचं मी नाव सांगले असो असो, मग ते माका उलट सांगतील बरा केलंस टाकल्या सांगलं असता. म्हणजे काय सांगतील तर सांगतील तुका. एकदा मानेवर बसताच नाही मैत्री काय काय असतास, पण मैत्री भारी आहे. मांडी घालून बसली आहेत आता. इतकं तू या करीत राहा नको, उगच वळीय वाक्य काढू नको. मी आता गाण्यामधले तर ऐकलंच ना. झालं असलं तर आपलं जाऊन ये आणि वेळेत ये चिखला बाहेर. या ठिकाणी बुवा महिला वर्ग फक्त तिकडची लाईट काढलेली असल्यामुळे दिसत नाहीत, पण महिला वर्ग सुद्धा भजन ऐकतात. त्यामुळे मी त्या पद्धतीत चाललो होते. आता तू बोलल्यानंतर मग गाण्यात तसं सांगायचं येईल नाहीला जमाजो. आणि महिला वर्ग सुद्धा बुवा खाऊ गोष्ट नाही, ती किती संख्येन बसलेली आहेत बघा. आज लाडकी बहिणी आहेत ती 1,500 रुपये महिन्यात मिळतं तरी सुद्धा ती काळोखात बसली आहे. नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोची 1,500 मिळतात महिने. तो कामालाच जाऊचो बंद झालो. बँकेत बायकोचे पैसे येले की आणून सुद्धा तो जाता की आणून मग 1,000 रुपये बायकोच्या हातात नाही, 500 रुपये मग उडवता. काय नाही काय सांगणार, तो 6 सीटर केली ना, तो खय जाता काय माहिती ना. हा आता घेवा कुठची चांगली जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकते कांती पाव, आणि आमच्यासाठी सपोर्ट लोशन लगाव खुजली बघाव. परिस्थिती बदलत चालली बुवा, कारण वाघिणी आहेत ते महिला वर्ग म्हणजे. कारण आत्ता बुवाजी हंडी सुद्धा फोडली गेली मुंबईमध्ये, ती सुद्धा एका मुलीने फोडली बुवा. म्हणजे वाघिणी आहेत ते कशासाठी बुवा, काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. त्यामुळे ते वाघिणी आहेत बुवा, बरोबर ना. आणि टेन्शन सुद्धा बुवा त्यांना इतक्या. आता ती भजन ऐकतात पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून. आणि त्या टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात तेव्हा फणीत केस साठावतं, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतात. आणि संसाराची काळजी इतकी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवत. केसावर भांडी की भरणी बाहेर काढत. ते केस देणार नाही, त्याच्यावर स्टीलचा गमेल घेतात. ते संध्याकाळी नवरो की आनंदात सांगतात, ता बघा त्याने मोठा गमेल दिला ना. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना महिला वर्ग म्हणतात. नाही आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली. असो कोण योग नको. केसावर भांडी की माका उठवून घालत. एक देवा म्हणून माझं तळपाट केलं. आमच्या घरात आता भांडी जास्त झाली आणि कॅश कमी झाली. ओके घेवा लिहून येत. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का.
पालखीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या काही शिर्डीला आला 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 गेली त्याने आज्ञा मला वाट ही सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे शेंडे फडकते त्याही अंपरी गेली त्याने आज्ञा मला स्टाईल बुवा अरे पकवाजवालो असलो तर डाग्या तबलावालो लागतात चक्कीत सुद्धा आमचा तसोच विषय असता इकडनं सरपट लावायला तर ती उलटी तो तकडची वाजवता कोट नाही ऐकून कोट नाही बुवा त्याच्यासाठी काय माका खूळ लागला उगाच खिशातले पैसे ते का उगाच देव बघ कॉम्पिटिशन काय चाललं आता सगळं बदल चालला आम्ही जरा सुधरत चाललो आहे बाकी बारा मग असे काय एकदम व्हायचं आता मी आधी भियाले बसून तर त्यांना म्हटलं मी मेलेल्याचं गाणं काही म्हणता येईल कुठे म्हणता निघालास मला सोडून तुका सोडून जाणार नाही वर जाऊन एकटो तरी करू का 13 दिवस होच्या आधी तुका नाही नेलंय तर विचार थंय डबल बाली सांगला नाही तर बुवा नको जोडी आणि त्यांना माहिती आहे 2 जणच आम्ही भारी आहो पेटवतेच आहे मका झपता तसं पेटवते हो लोके बुवान इतक्या काय मका पेटू घेऊचा नाही कारण आमची माचीच आता इलिया शेळे असू नको जोरात होय बुवा माझी काय खासियत असत बुवा मोबाईल पण मी एवढं वापरायचो म्हणजे माझ्या उंची एवढं पण गाडी मी 14 सीटर घेतली असं तुम्ही सांगितलंस आणि आता क्रुझर गाडी म्हटल्यानंतर 14 नाही बुवा 17 जण अक्षरशः झोपान येत ते 4 जण म्हणजे ते 2 जण पाठी ऍम्ब्युलन्स मध्ये टाकलेल्यासारखे झोपत तिची मजाच झाली आहे उशिव पण घरना घेऊन येत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय माझा मोठेपणा नाही बुवा पण जरी ती मोठी क्रुझर असली ना तरी मी मुंबईत गेल्यानंतर त्या बदलतात असो असा होता हो साऊंड म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही बुवाने मगाशी सांगितलं कारण साऊंडवरच सगळं अवलंबून असतं आणि अतिशय चांगला साऊंड आहे त्यांचा मी असो काय त्यांना दोष देणार नाही ते कॉर्ड मध्ये दोष असलो तर ते तरी बिचारी बटणं फिरवून करतील काय बरोबर
त्यामुळे काय तिने कॉड पण आणला नाही, नको कशाला कशाला. म्हणजे एखादं पाहुणं येलो तरी असं म्हणतात, तो चायचा उगीच केलास की 2-4 कप तरी उडवणार. दुपारच्या वेळेक येणार नाही म्हणणार, जेवणाचा उगीच केलास नाही, ह्या असा आळा मारणार. ती पद्धत ती बदलला नाही तर काय माका नको नाही, पण असं म्हणायची पद्धत. तर बुवा गाडी मी 14 सीटर घेतली तरी मुंबईत गेल्यानंतर मी ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही, कारण वरच्या उकाक माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी खैतरी धरण्यापेक्षा त्या गाडीयन नाही गेलेला बरा. आणि त्या डब्यात गेलास की या कोणता बोंबट, आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीदाव तेव्हा सगळा सामान बरोबर होता, आणि काय चढल्यापासून सांगता या चेक करा, तपासून पहा. पुढे गेल्यावर वेगळाच, अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा. गो म्हटलं थांब आधी, ठाण्यात उतरते तुका कसं काय तर कळवते, काय चढल्यापासून कळवा कळवा लावलं. तिकडच्या बाजू नेक्स्ट स्टेशन घाटकोपर, पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला, घाटकोपरात जायचं. तो काय करी, अगला स्टेशन घाटकोपर की कोपर घेईनी खास कोपर, अगला स्टेशन खास कोपर, त्याचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. भयानक म्हणजे बुवा असू देऊ काय, आता त्या काही इलाज राहिलेला नाही. असून त्यांचं फक्त चालू ठेवावं, ते पेटीचं माईक नसलो तर ते चालू करूचे नाही. पण चव्हाण बुवांच्या पाठोपाठ तेच आता पेटी वाजवणार. बोलते ना तर मनासारख्या बोलते, उगाच काहीतरी बोलणार नाही, माझ्या उगाच मग भडकू नको. या ठिकाणी स्वर्गीय राजाराम महादेव पालव यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर राजाराम पालव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघू जावा, वतन वतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघू जावा, वतन वतला मन.
सगळं मजा करा, सगळं काय करा, पण आज सर्व पितृ अमावस्या आहे म्हणून सांगतो, आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही. बाप घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो, तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. सगळं काय ते फॅशन बिशन करा, कारण फॅशन पण आता एवढी वाढली आहे. अहो 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातो आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काय एक गरज. आपोआप दर्शन होता, नमस्कार करायचो, बाजूक व्हायचा. काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खय टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे, फॅशन, तीच पॅन्ट घालून जेवणाचे पंक्ती वाढून, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी काही भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दे आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा, कारण नारळ काही एवढ्या पीठ पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण महिला वर्ग सुद्धा मी सांगतो मगातपासून की वाघिणी आहेत ते, पण त्यांचंही काय वेळा अतिरेक होता. महिला वर्गाचं पण काय वेळा अतिरेक होता. नको त्या गोष्टीचं हट्ट नवऱ्याकडे करतात. बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगता या आत्ताच्या वाढदिवसा दिवशी मग पैसे नको, सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, काही नको. या वाढदिवसात बोललो मग कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शन मध्ये या वाद्य बोललो मिळात खय. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य मिळाक नाही. आणि एका पारावर येऊन बसलो टेन्शन मध्ये. मित्र येऊन विचारता अरे टेन्शन मध्ये कशाक, तुझं झाला काय? तू म्हणता अरे उद्या बायकोचा वाढदिवस आहे, तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मिळात खय. तो मित्र बोललो अरे टेन्शन कशाक घेतस? ह्या बोललो वाद्य आपल्या गावातच हा. बस गाडीवर आणि कुंभार आळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्यांनी त्याच्या हातात दिला, ह्या घे म्हणता वाद्य, कधीच कुणी न वाजवलेला वाद्य. तू म्हणता रे या वाद्य कसा होईल? तू गपरे बस गाडीवर. आणि गावात एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. म्हाव तर काढला त्या मडक्यात भरला, वरनं कापडान बांधून घेतला आणि त्याका सांगला बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. तो बोललो अरे जबरदस्त वाद्य. बायको बोललो खुशच होईल, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य, गुमगुम वाद्य. गेलो आणि बायकोच्या हातात दिला, ह्या घे वाद्य. बायको बोलली अहो वाजवायचं कसा? बघ जरा हलवून.
हलवल्याबरोबर आवाज येलो बुम 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 बुम. सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू, कारण त्याने वाद्य आणलाय गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर. सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं नाही तुम्ही सगळे बाहेर त्या पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. त्याच्यात एक घेणारं होतो, त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांका आमका बाहेर पिटाळतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि या गुलाब घेऊन येलो. आणि ही जी गायन करीत होती ना ज्या रूम मध्ये, ते का बाहेर ना गुलाब लावून घेतला, म्हणता करा गायन. आणि गोल बसली, मधी वाद्य ठेवल्याने गुमगुम वाद्य. आणि पहिले ना आलाप मारला ना, दुसरी होती तिने हलवलं, तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होती का, ती म्हणतो अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे वाद्य उघडून जर आपण गायन केलं तर किती मजा येईल ना. ती चौथी म्हणतो हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला नाही आणि परत आलाप मारून सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला, हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. जुनाट झालेला गिरायकाची वाटच बघित होता. वाद्य बाहेर गेल्याबरोबर आलाप इलो, आय 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 आय. पारावरचे म्हणतात आत्ता बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात पोरसवाले सुद्धा आय 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 आय. पारावरची पुरुष मंडळी म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलाय. म्हणजे नको त्या गोष्टीचं वाटतं. बरोबर, पूर्वीचं काळ वेगळं होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी, तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आज परिस्थिती बदलली, जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये किंमत आणि ढोपरावर भोका पडलेली 2000 रुपये. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली. पूर्वीच्या काळी अज्ञान होता पण समाधान होता, आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर ना. या गोष्टीतनं पूर्वीचा प्रेम सुद्धा वेगळा होता. हो मोबाईल, आता अशी परिस्थिती आहे मोबाईलवरनं टाकूक 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 केला नाही की प्रेम जमला. इतकं मोबाईलचं अतिरेक झालो की ह्या गोष्टीसाठी बाथरूम मध्ये जातात तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. म्हणजे इतकं अतिरेक मोबाईलचं झालं. पण पूर्वीच्या काळी ही प्रेमा अशी मोबाईलवर, मोबाईल नव्हते. पूर्वीच्या काळी चिठ्ठी लिहायचे, प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. चिठ्ठी पोचवाकच 8 दिवस लागत. रोज जाऊन येऊ काच झाडायचो, रोज जाऊन काच झाडायचो. सकाळी धरलेली फांदी संध्याकाळपर्यंत सोडायचे नाही. क्यों आगे पीछे की आगे पीछे डोलते हो गौरव की तरह. म्हणजे इतके प्रेमात त्या मजा होती. पण पूर्वीचा आता काय राहिलेला नाही. ह्या माका सांगायचं. गजरात यावेळी गजराला सुरुवात करतो आणि गजरातनं थोडस बोलतो आणि बुवांकडे गजर देऊया. ओके. जगताची तू माया माऊली, भक्त जनांना तुझी सावली, कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावून ये.
नाही खराच नाही तिने सांगितलं नाही विचार नाही तुमक खराच तिने सांगितलं नाही प्रेमपोटी माका दिला नाही अशा या ठिकाणी श्रीहरी जगत्पिता दूर करीतो व्यथा दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा तुम्ही म्हणा नको का मी म्हणते तेव्हा तुमक कसं गणित ते आता 150 रवलेत ना ते लल्लाटी भंडार मनाचा नको नाही तेच म्हणाले त्यांचा आवाज फिट बसता त्या गाण्यात भारी सोडवतास तुम्ही म्हणजे 150 रुपये त्यांना मी तरी किती उगाच म्हणा 150 रुपये त्यांनी मका द्यायचे मी लल्लाटी भंडार म्हणा नाही तर त्यांनी म्हणायचं बरोबर ना बुवा नाही म्हटलंस तू ना तुम्ही 100% अपंगाच्या अगोदर म्हणाल पण तुझ्यासारख्या माझा बरोबर ना मका म्हणाक लावलंस तू 150 रुपयाचा गाणं 150 रुपये तुझ्याकडे तू म्हणायचं आता गाणं ओके बाकी सगळं हा घ्या नको कसले वेगळे गेले ते पण माका देतात असू दे या ठिकाणी बुवा आज आपण टाळणार होत्या पण त्या फार्माईशी तीच उद्यापासून घटस्थापना आहे आणि नवरात्रीच्या सर्व भजन रसिकांना शुभेच्छा देतो सन्माननीय भूषण गोसावी पोवाडा म्हणण्यासाठी या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं कारण महाराजांची कीर्ती बेफाम भल्यांना सुटला काम कोणी घेईना पुढाकारात साऱ्यांचा मानरी हात इतिहास एक सरकार उठला म्हणाला महिला उंगात शिवाजी तो आणि त्यांना इडा उचलला नाव त्याचं बुचल खान नाव त्याचं बुचल खान
सगळी खानाची सेना निघाली. जेवढं उद्ध्वस्त केले आई बहिणी शब्द लुटली. कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहतर, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहतर, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गणी मारला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा, प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. वसूल ना मग सगळी पित्रवा खुश झाली असती. तर ह्यो काय करता तो माका बघूचा. समोर पित्रवच ना, ते मोबाईल मध्ये चॅटिंग चालू. वाजले किती बघा, 2 वाजता, रात्रीचे 2 वाजता विचारतात काय झोपलं. नाही कुणाची भीती, कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावून ये ग, वाघावर बसून धावून ये ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग. जिजाऊ संग शिवरायांना घेऊन धावून येई. मोरावर बसून धावून ये ग, विनाई राती घे ग. मोरावर बसून धावून ये ग, विनाई राती घे ग. ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. परिस्थिती बदलली हो. आज मुलाचा धन बापाक पेरूची वेळ येईल. ही परिस्थिती आहे हो. त्यांचा काय विषय तूच कळत तर सगळा काय
लोके बुवांका सांगा हो बुवा त्यांचं काय तर मिठू आई बहीण माय बाप नाही राहिलं नात जाऊ संग शिवरायांना देऊन धावून येई कलियुगाची काय सांगू यथा तूच जाण हे सार कलियुगाची काय सांगू यथा तूच जाण हे सार आई बहीण माय बाप नाही राहिलं मोल मजुरी धडपड सारी चालविण्या संसार मोल मजुरी धडपड सारी चालविण्या संसार पिकवणारा बुका राहिला बाकी झाले सावकार या ठिकाणी या गजराची शेवटची ओळ आहे आणि गजराची मी सांगता करतो आणि लोके बुवांकडे देतो कारण आयमामध्ये जी वारी होईल ती अतिशय सुंदर होणार जास्त वेळ घेण्यात काय मजा नाही कारण ही सर्व पितृ अमावस्याची वारी आहे उगाच जास्ती दागडबिंग करून काय उपयोग नाही कारण मगाशी बुवांनी सांगितलेले हे जे सगळे ज्यांच्याबद्दल तुम्ही बागे ठेवल्यात त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या गांगेश्वर लिंगरवळणात आणि या मांडकरी महापुरुष देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे जी सगळी घरातली मंडळी आहेत सगळे कुटुंब आहे त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या लिंगरवळणात गांगेश्वर आणि मांडकरी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी गजराची या ठिकाणी सांगता करतो माय भवानी धावून ये ग माय भवानी धावून ये ग तुझं विन नाही आम्हादार तुझं विन नाही आम्हादार संदीप विनवी तुला गाई धावून ये दुर्गाई विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागे